सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले आहेत, तर अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये दिसतंय एक एसटी बस स्टँड, नेहमी सारखी गर्दी, लोकांची ये-जा, पण याच गर्दीत दिसतंय एक प्रेमी युगल, एक युवक आणि एक युवती। दोघंही एकमेकांना भेटताना शांतपणे बोलताना दिसत होते, पण अचानक परिस्थिती बदलली। त्या मुलीचे आई वडील तिथे पोहोचतात आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून कोणाचाही काळीज हादरेल। मुलीचे आई वडील त्या युवकाला मारहाण करताना दिसत आहे। लोक बघ्याची भूमिका घेतात, कोणीही मध्ये पडत नाही, पण या सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ती मुलगी। पण यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ती मुलगी, ती स्वतः मार खात असलेल्या त्या मुलाला वाचवण्यासाठी आईवडिलांसमोर उभी राहते व इशाऱ्याने सांगते, त्याला मारू नका, प्लीज थांबा। तो क्षण पाहून एक गोष्ट स्पष्ट होते, हे केवळ आकर्षण नाही, हे खरं प्रेम आहे। स्वतःच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन ती मुलगी त्या मुलाच्या बाजूने उभी राहते। भीती असूनही, दबाव असूनही हा व्हिडिओ एक मोठा प्रश्न उपस्थित करतो, प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे का? आजही समाज प्रेम स्वीकारायला तयार नाही का? आणि मुला मुलींच्या भावना कधी समजून घेतल्या जातील? या व्हिडिओ मधून एक संदेश मिळतो, खरं प्रेम अजून जिवंत आहे का? आणि अशा प्रेमात संकटातही मी तुझ्या सोबत आहे हे शब्द कृतीतून दाखवले जातात। तुमचं या घटनेवर काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशा कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।